नमस्कार विद्यार्थी मित्र हो. पुढील शब्द तुम्हाला काळजीपूर्वक अभ्यासायचे आहेत कारण याचे लेखन करताना बहुधा चुकते त्यामुळे पाहूया. सुज्ञ हा शब्द सला पहिला उकार हवा. सहस्त्रमध्ये र हे काय इथं रेख जोडली जाते तर या ठिकाणी सहस्त्र फार जण जोडतात त्यामुळे ते चुकतं. विशिष्ट ह्या ठिकाणी षटकोनशाला ट झालं पाहिजे. विस्कळीत तिथं ळला दुसरी विलांटी आली पाहिजे. विपरीतमध्ये रला दुसरी विलांटी आली पाहिजे. रक्तस्राव या ठिकाणी हे जोडाक्षर र येतं. तिथं स्त्राव म्हणजे त्र अर्धे काय करतात तिथं त्र जोडतात ते चुकते. त्यानंतर राक्षसी लिहिताना सला दुसरी विलांटी आली पाहिजे. तर काय आलं पाहिजे ससा आलं पाहिजे. राक्षसीन या ठिकाणी हे शामवृक्ष आलं पाहिजे आणि दुसरी विलांटी आली पाहिजे. आता खूपदा चुकतो तो शब्द कोणता आहे? संयुक्तिक. ह्या सवर नेहमी अनुस्वार दिला जातो पण ते चुकीचं लेखन आहे. शुद्ध शब्द आहे संयुक्तिक. वारंवारता इथं र आलं पाहिजे. खूपदा इथं रला पहिली विलांटी काढली जाते आणि आपले अशुद्ध लेखन होते. त्यानंतर स्त्रोतसाठी सुद्धा इथं र जोडलं जातं. इतर त्र जर तुम्ही तिथे जोडलं तर ते चुकीचं ठरतं. हिंस्रमध्ये सुद्धा र जोडलं गेलं पाहिजेत. इथं त्र जोडायचं नाही. त्यानंतरचा आहे शब्द माऊलीमध्ये उ हे नेहमी रस्व येते. मनचक्षु इथं काय येतो? इथं बहुधा श जोडून ह्या चला क्ष जोडून लिहिलं जातं पण ते चुकतं. मनचक्षु हा असा शब्द लिहायला पाहिजे. मनुस्मृती नला पहिला उकार येतो. त्यानंतर मजकूर हा शब्द नेहमी मजकूर असाच लिहिला पाहिजे. काही जण इथं च लिहितात. फुफ्फुसमध्ये इथं प जोडलं गेलं पाहिजे. फला खूपदा फला फ जोडलं जातो आणि शब्द चुकतो. नैऋत्यमध्ये इथं रवर रफार ह्या रूवर रफार आला पाहिजे. त्यानंतर निर्णित ह्या इथं नळणं आणि त्याला दुसरी विलांटी हवी. देदीप्यमान इथं खूपदा दई लिहिलं जातं पण नाही. इथं दला एक मात्रा. देदीप्यमान असं हा शब्द लिहिला पाहिजे. त्यानंतर दुर्मिळमध्ये मला दुसरी विलांटी येते. दक्षिणा हा शब्द असा लिहिला गेला पाहिजे. कधी कधी हा दक्षिणा असा लिहिला जातो आणि आपला चुकतो. तर दक्षिणामध्ये पहिली विलांटी क्षला येते. त्यानंतर दासत्व हा शब्द असाच लिहिला गेला पाहिजे. कधी कधी काय करता इथं सला य जोडलं जातं आणि शब्द चुकतो. दासत्व असं लिहिलं जातं परंतु योग्य शब्द असा आहे. दुर्भिक्ष इथं हे क्षत्रिय येतं. ह्याला य जोडलं जात नाही कारण मुळातच हे विशेष संयुक्त व्यंजन आहे. याच्यामध्ये य जोडूनच आलेलं आहे त्यामुळे ते वेगळं य जोडण्याची गरज नाही. त्यामुळे हा शब्द असा लिहिला गेला पाहिजे. आता तुम्हाला कमेंट करायचं आहे की यापैकी कोणता शब्द योग्य आहे किंवा शुद्ध आहे, ए काय बी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करायचं आहे. याच्या पुढील नेक्स्ट म्हणजे व्हिडिओमध्ये आणखीन शब्दासह आपण भेटूयात. धन्यवाद.